पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेपेन तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली असे माझे प्रिय गुरुजन वर्ग यांचे मी देवहूती काकड हृदयापासून आभार मानते. मंडळी, आज स्वातंत्र्य दिन आणि या मंगल दिनी कवी सुरेश भट यांच्या काव्याने मला माझ्या भाषणाची सुरुवात करावी वाटली. याचे कारण एकच, ती म्हणजे आजची वर्तमान स्थिती. भारताला जिचा अभिमान वाटावा अशी पहिली महिला पॅरिस ऑलिम्पिकमधील एअर पिस्तूल खेळात आपल्या भारत देशासाठी पहिलं कांस्य पदक घेऊन येते. म्हणजेच भारताच्या पुढील वाटचालीत आता महिला सुद्धा या मातृभूमीला सुवर्ण कळस उभारण्यास पूर्णतः सक्षम होत आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि आज आपला भारत देश सर्वांगाने प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करून गौरवान्वित होत आहे. ही किती अभिमानास्पद बाब आहे. देशात जशा चांगल्या घटना घडतात तशा वाईटही घटना घडतात. नुकताच शेगाव येथे शिकत असलेला 14 वर्षीय शालेय विद्यार्थी कृष्णा याचे अपहरण होऊन त्याची हत्या केली जाते. याचं कारण एकच, ती म्हणजे आजची वर्तमान स्थिती. कारण म्हणजे स्वातंत्र्याबरोबर आज सुरक्षितता या मूल्यांची आपण किती जास्त काळजी घ्यायला हवी याचे आणखी उदाहरण तो म्हणजे आताचा बांगलादेश. हा आपला भारत देश विविधतेने नटलेला देश, सर्व धर्म समभाव घेऊन चालतो व यशाचे शिखर गाठतो. कारण एकच, ती म्हणजे माझ्या या मातृभूमीतील वीरांचं रक्त हे देश कार्यासाठी वाहतं. त्यांच्या जीवनात येणाऱ्या वादळांना ते कधीही डगमगले नाही. म्हणूनच कवी सुरेश भटांची कविता मला स्फूर्तिदायी वाटते. कारण ते कवितेत म्हणतात, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेन तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. धन्यवाद.